हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मस्तपैकी पनीरची भाजी, मटर पनीर रेसिपी घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथं मी आलं लसूण, कांदा, टोमॅटो आणि काजू घेतलेले 7-8 असे काजू घेतले. छान भाजून घ्यायचे लाल होईपर्यंत. थोडंसं तेल टाकून काजू छान भाजलेले आहेत. लगेच आता आलं लसूण भाजून घेऊ आपण. तसं त्याच प्रकारे तेल वगैरे थोडंसं तेल टाकून छान भाजून घ्यायचं. लगेच कांदा टाकायचा. कांदा पण जास्त करपू नाही द्यायचा, लालसर होईपर्यंत. असं लालसर झाला की लगेच काढून घ्यायचा. अशा प्रकारे भाजून घ्यायचा छान. कांदा छान भाजलेला आहे. कांदा आला लसूण लगेच थोडंसं तेल टाकून परत टोमॅटो पण त्याच प्रकारे भाजून घ्यायचा. टोमॅटो भाजलेला आहे लगेच काढून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि वाटून घ्यायचं मिक्सरला एकदम बारीक. हे बघा वाटण वाटलेलं आहे. आता तेल तापलेलं आहे कढईत. लगेच मसाला टाकून घ्यायचा. छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं. छान असं हलवत राहायचं आणि लगेच ते मसाला घेतलेला आहे. बटर पनीर मसाला इथे घेतलेला आहे मी. त्याच्यात थोडीशी पेस्ट बनवायची पाणी टाकून. लाल तिखट टाकायचं. आता हळद मीठ हे चवीनुसार टाकून द्यायचं. छान मिक्स करून घ्यायचं. खूप छान होते बटर पनीर मसाला वापरून भाजी जर तुम्ही केली तर. मटर पनीरचा जर टाकला ना त्याला तेल नाही सुटत, पण चवीला छान लागते. पण हे तसं नाही, चवीला पण छान लागते आणि कलर पण असा मस्त होतो बटर पनीर मसाल्याने. ते पेस्ट केलेली ती टाकलेली मी यात मसाल्याची पेस्ट. बघा छान असं तेल सुटलेले. वरतून थोडंसं पाणी टाकायचं. छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण मटर टाकूया. तुम्ही ग्रीन पीस घेतलेले फ्रीजमध्ये ठेवलेले. कच्चा वाटाणा नव्हता त्यामुळं ग्रीन पीस घेतलेले आहेत मी. छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ परत आपण पाणी टाकून झाकून ठेवूया. थोडंसं पाणी टाकायचं. सुकीच अशी भाजी करायची, छान होते. जास्त पातळ नाही करायची. थोडा वेळ झाकून ठेवू. लगेच याला तेल सुटेपर्यंत झाकून ठेवू. आपण शिजून घेऊ. बघा मस्तपैकी तेल सुटलेले. किती छान झाला आहे ना मसाला. छान परत एकदा हलवून घेऊया आणि पनीरचे तुकडे टाकून देऊयात. खूप छान होते. अशा प्रकारे भाजी नक्की करून पहा तुम्ही. आणि जे कोणी माझ्या चॅनलला असेल प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. मस्त वरतून कोथिंबीर टाकलेली आहे. झाकून ठेव परत थोडा वेळ. थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी, स्किप झालं ते थोडं. बघा परत छान झालेली आहे भाजी. झाकून ठेव. थोडा वेळ शिजू दिली मी आणि एकदम कमी गॅसवर शिजून घ्यायची भाजी. खूप छान होती. जास्त जर फुल गॅस केला तर तुम्ही तेल उडून जातं. बघा किती छान झाली भाजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा.